सुरू करायचं आहे, प्लीज लवकर करा, कारण की 2:48 आणि शेवटचे इथे उर्वरित सामने बाकी असतील. चला आपण स्पीडअप घ्यायचंय. ऑफिशियल पंच आपण आता सज्ज व्हा. बॉल बॉय चला आपण या. टीम टीम कानपोली तात्काळ आपण पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने प्रस्थान करायची आहे. रोशन अजून 5 सामने बाकी आहेत, म्हणजे 3 सेमीफायनल, त्याच्यानंतर अजून एक असेल आणि त्याच्यानंतर अंतिम फायनल. 5 सामने बाकी आहेत. 3 वाजले म्हणजे 5 वाजतील आज. प्रवीण आजचे आपले डेचे सामने आपण आता एंड करू. निश्चित आता डे सामने होते उद्या, मला वाटतं ते कॅन्सल करावे लागतील एंड टाइमावरती, आणि असं वाटत नाही की पॉसिबल होईल आमच्याकडून. चला सामना सुरू करायचा, वेळ घालवू नका. रशीद, कानपोली संघ यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये. तुम्ही कानपोलीला पाहिलं तर काल किरवडीमध्ये ते सुपर 12ला गेले आणि इथे देखील ते सुपर 6 मध्ये आहेत. आदेश मते आणि सुधीर पाटील खऱ्या अर्थाने या संघाचा गाजावाजा आहे. जर या संघाने घोटमध्ये गोरसेबला पराभूत केलं असतं तर कदाचित अजून गाजावाजा या संघाचा झाला असता. नक्कीच. चला आपण स्पीडअप करायचंय. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका. आयोजकांना आपण सहकार्य करायचंय. टीम मंगलमूर्ती कालुंद्रे आणि या संघाविरोधात या संघाच्या अगेन्स्ट खेळेल अथर्व 11 गावदेवी कानपोली. A1 सरपंच वल्लभ बोलना शेठ राजाराम पाटील यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले जातं आणि A1 सरपंच बोलना शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचा धनादेश. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला आपण घाई करायची आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेल मात्र करू नका. चला सलामी जोडी येऊ द्या मैदानामध्ये. चला बापू, गाड्या खालच्या साईडला जाऊ द्या बापू. चला पटापट जाऊ द्या. फलंदाज आपण थोडासा स्पीडअप करा. दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये पाठवा लगेचच. बॉलवाल्या बॉल बरोबर धर, नाही तर पैसे कापजा दिला तुझं. बॉल बॉय संभाल गळ्या, बॉल जाऊन द्यावू नको. सलामीवीर मात्र मैदानामध्ये दाखल झाले गेले. कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी दाखल झाली गेले मैदानामध्ये. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. पंच वारंवार सूचना करत राहा आपण. गोलंदाज आला गेला, गोलंदाजी मार्क वरती पहिलाच गोलंदाज कानपोली संघाचा विचार केली मात्र सलामीवीर मात्र मैदानामध्ये दाखल झाला गेलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित पाटील, नॉन स्ट्राईकला फलंदाज चेतन पाटील. तर इथे कालुंद्रे संघासाठी शुभेच्छा आलेत आमचे तोंडरे गावचे गोल्डन मॅन अक्षय पाटील, कालुंद्रे गावचे चिन्मय घरत आणि तदनंतर रोशन घरत कालुंद्रे यांच्याकडून कालुंद्रे मंगलमूर्ती टीमसाठी शुभेच्छा आलेत आणि ते सामन्याचा आनंद घेत आहेत. 3ऱ्या फ्लोअर बिल्डिंग मधून त्यांचं सहर्ष स्वागत करूया. पहिलं सत्र सेमीफायनल A विरुद्ध B, कानपोली कालुंद्रे दोन्ही संघांना शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. हो पहिला चेंडू मात्र डॉट फेकला या ठिकाणी. भन्नाट वेग या गोलंदाजीमध्ये. एक उंच पुरुषा हा गोलंदाज. कार्यक्रम फिट करा. कॅमेरावाले हो, कॅमेरा बरोबर मारा, नाही तर चुकून दुसरे का मारसाल. चला कॅमेरावाले सज्ज राहा. गाड्या सुटल्या. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज. राईट ना मोठा विकेट. पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकला या गोलंदाजाने. ओहो बा 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 बा, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी फिर हमारी. क्या बोलते भाई, बिग हिट, षटकार. कॅमेरावाले हो बरोबर मारा. आता हे महत्वाचा सामना आहे सगळं. चला लगेच चेंडू आतमध्ये फेका. विनंती असेल आपल्याला, कोणी प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या चेंडू जर आपल्याला भेटला असेल तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेका आपण. पहा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र काय फटका लागलाय फलंदाजचा. रोहित पाटीलच्या बॅटमध्ये हा येतो षटकार. कानपोली संघासाठी मात्र संघाचा अकाउंट ओपन झाला गेलाय, संघाचा श्रीगणेशा झाला गेलाय.
चला प्रेक्षकांना विनंती असेल, आपण चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेला तर आपण लगेच थोडासा सहकार्य करा, मैदानाच्या आतमध्ये लगेच फेकून द्या चेंडू. हा सामन्याचा विचार केला मात्र हा सामना निर्णायक असतील. गोलंदाजाचा विचार केला मात्र पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र फलंदाजाने त्याला लगेच प्रत्युत्तर दिलं आहे. तर हा विचार केला ना सर्वात जे पंचांच्या भूमिकेमध्ये जो हो पहा घुटना टेक तमाशा देख हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी मात्र लाईन मिस केली या गोलंदाजाने. वाईट चेंडू असेल, खरा चेंडू फेकलाय पहा. षटकारानंतर या गोलंदाजावरती मात्र दबाव. सिंगल मिळेल, या सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड वरती धावा लावल्या गेल्या तब्बल 7 धावा. मी तर म्हणेन मी तर कौतुक करत होते आमच्या पंच सँडी पालकर सरांचा. सगळ्यात मात्र ज्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं ना तर सर्वात जास्त मात्र ट्रॉफी असतील ना ते पण आमच्या सँडी पालकर सरांकडे असतील. पुन्हा एकदा हो चांगला क्षेत्ररक्षण. थोडीशी खराब फेकी मात्र बॅकअप मिळेल तिथपर्यंत मात्र तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केले फलंदाज जो नॉन स्ट्राईकला उभा होता चेतन पाटीलला. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय या गोलंदाजाने. पुन्हा एकदा हो बॅटची कडा आणि फलंदाज मात्र बाद. पहिला षटका लागतोय कानपुली संघाला. बॅक टू द ग्राउंड चेतन पाटील. चला फलंदाज आपण लगेच तयार राहा. नवीन फलंदाज आला गेलाय मैदानामध्ये आदेश मते. विचार केला केतनचा मात्र चांगला मात्र काय मागच्या सामन्यामध्ये विचार केला त्या सामन्यामध्ये मात्र चांगला फलंदाज खेळला होता. मात्र त्यानंतर हा चेंडूचा विचार केला ना टप्पा पडल्यानं थोडासा उचली गेल्यानंतर थोडीशी बॅटची मात्र कडा आणि लगेच मात्र चेंडू जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये. संघाला लागतो पहिला झटका. आलाय नवीन फलंदाज आदेश. 1 डाऊनचा फलंदाज आला गेला. या गोलंदाजाचा विचार केला अद्याप या गोलंदाजाने चेंडू फेकला गेला तब्बल 4 चेंडू फेकल्यात. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. चला स्पीडअप करा, विनंती असेल थोडासा सहकार्य करा. अजूनही मात्र काही सामने आपल्याकडे पेंडिंग असतील. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. हो आल्या मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लाईन मात्र मिस केली आहे आदेश मतेने मात्र थोडीशी लाईन मिस केली आहे. बॅटचा फेस मात्र लवकर ओपन केला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज आकाश गिरीला पाहू शकाल. मात्र चांगली गोलंदाजी केली आहे पहा. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. अद्याप धावा खर्च केला फक्त 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. तू मै दोन्ही गाड्या एका पटरीवर पहा. अपघात घडता मात्र वाचला गेला या ठिकाणी. अपघात होता वाचला गेलाय. दोन्ही गाड्या मात्र एका पटरीवर आल्या होत्या मात्र सेफली पाहू शकाल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात फक्त 8 धावा. चला टीम मीटिंग नको या विनंती असेल आपल्याला. 3 षटकाचा सामना. चला पुढच्या नाणेफेकीसाठी विनंती असेल आपल्याला. वलपाणी रोहिजन संघाच्या संघनायकाला आणि इनामपुरी संघाच्या संघनायकाला विनंती असेल या दोन्ही संघाच्या संघनायकाला या पण नाणेफेकीसाठी. तर यानंतरची सेमीफायनल होणार. रोहिंजन ब त्यांच्या विरोधात असेल केपीसी इनामपुरी. अंगद पाटील आणि प्रणव पाटील या दोघांमध्ये फाईट होणार. दोघांना विनंती आहे, खारघर नोटचे 2 ताकदवर संघ आहेत. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस साठी सेमीफायनल 2 साठी रिपोर्टिंग करायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू परवीन सर. चला स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला खेळाडूंना. जास्त थोडा उशीर करू नका. आपण सहकार्य करा. आपण थोडासा पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात फक्त 8 धावा. मात्र चांगली गोलंदाजी केली पहा. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र 4 चेंडू मात्र त्याने मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी.
नवीन गोलंदाज आला गेलाय गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कल्पेश गरत. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित. ओहो तडाखा दिलाय मात्र पाहू शकाल इथे ताकद कमी पडली गड्याची. काय सांगायचं आहे तू जेवून ना आला का रे गड्या काय सांगायचं जर अशी ताकद कमी पडली कमी जेवला असेल. संघाला लागतो तब्बल दुसरा झटका. विचार केला मात्र हा फटका मात्र थोडीशी ताकद मात्र कमी पडली या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलाय गोलंदाज कल्पेश गरतने. पहिल्या षटकाचा वाजवी मात्र पहिल्या षटकाचं कौतुक करावं लागेल. मात्र चांगली गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त ना फक्त 8 धावा. 3 षटकाचा सामना मात्र जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. चांगला टार्गेट मात्र सेट करावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झाला गेल्या मैदानामध्ये निखिल पाटील. पहा जबाबदारी मात्र घ्यावी लागेल. पार्टनरशिप मात्र करावी लागेल या मैदानामध्ये. अद्याप धावा जमा केल्या तर विचार केला फक्त ना फक्त 8 धावा. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकाचा विचार केला. पहिल्या चेंडूवरती मात्र गडी गारद केल्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज राईट अप फॉर द विकेट. पुन्हा एकदा एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. त्याच क्षेत्रक्षणामध्ये पाहू शकाल एका ॲक्शनमध्ये हा चेंडू फेकला जातोय. थोडासा फंबल बॅकअप मिळेल मात्र तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल 9 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील. सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक रोटेट केले गेले. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज आदेश मतेला. आदेश मतेचा विचार केला मात्र सातत्याने चांगला क्रिकेट खेळला जातो आदेश मतेच्या माध्यमातून. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. ओहो स्लोअरचा चेंडू फकला होता मात्र त्याला प्रति उत्तर दिला या फलंदाजाने. चेंडू थांबणार नाही. या चेंडू जाईल सीमा पार. चौकार. तर लक्षात घ्या क्वार्टर फायनल आपण खेळतोय. ह्या क्वार्टर फायनल सुरू आहेत. याच्यामध्ये जिंकणारा सेमी फायनलला जाईल आणि सेमी फायनल तुमची एक शेवटची मॅच असेल तिथे धावा काउंट होतील. तदनंतर फायनल. त्यामुळे सेमी फायनलला फक्त 3 संघ पुढे जातील याची नोंद घ्यायची. आयोजक फायनल निर्णय इथे येतोय. फक्त क्वार्टर फायनल पर्यंत धावा मोजल्या जातील. रेफर केलं थर्ड अंपायर. गोलंदाजाचा आक्षेप घेतलाय. टीव्ही स्क्रीनवरती तिसरे पंच आयोजक आपण जॉईन करायचंय. थर्ड अंपायर घेतलाय गोलंदाजीसाठी. संदीप पालकर आणि आमचे इथे आयोजक चेक करतील. परंतु लक्षात घ्या क्वार्टर फायनल पर्यंत धावा तुमच्या मोजल्या जातील मॅन ऑफ द सिरीजला. त्यामुळे ही तुमची शेवटची रन काउंटिंग मॅच असेल फॉर द बाईक. गोलंदाजावरती मात्र अपशक घेतला जातोय. तर आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मात्र संदीप पालकर सर. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. टप्पा पाडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय चेंडू. हा चेंडूचा विचार केला ना प्रभून डिलिव्हरी म्हणजे नाकापासून हा चेंडू टाकला जातोय. गोलंदाज काय गोलंदाजी वा. चौकार आल्यानंतर या गोलंदाजाने कमबॅक केलाय. चौकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात 13 धावा. पुन्हा एकदा उडवला चेंडू सरळ स्क्रीन चेंज. वा काय क्षेत्ररक्षण केलं जातोय. जोपर्यंत अडवेल तोपर्यंत फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. काय क्षेत्ररक्षण केलं जातं राहुल पाटीलच्या माध्यमातून. वा चांगला दर्जेचा क्रिकेट पाहू शकाल राहुलच्या माध्यमातून. मी तर म्हणेन चांगल्यात मात्र 2 धावा मात्र आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात. दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने 15 धावा. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या थोडीशी लाईन मिस केली आहे. तोपर्यंत मात्र सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 16 धावा. 2-16. दादा इज अ बॅक. दादा यांचे ते शुभागमन झाले. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत. शेर अकेला आता है. शेर की झलक सबसे अलग. वेगळं रूप पाहायला मिळतं. दादा मोस्ट वेलकम. सहर्ष स्वागत. बोला गणपती बाप्पा. बोला जय श्रीराम. महागुरु थोडा शांत व्हायचा आहे. रमेश गिरान तुम्ही ऐकते. केपीसी इनामपूरचे कॅप्टन आलेत क्वार्टर फायनलसाठी. मी विनंती करतो रोहिंजन बस संघाचा संघनायक टॉससाठी आपण लवकरात लवकर यायचं आहे. प्रणव संघनायक पाठवा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रमेश गिरा. परंतु व्यासपीठावरती आमचे गणेश सातपुते आणि गणेश जाधव येवन जोडी तुम्ही पाहताय.
हे मच्छिंद्र पाटीलचे खास खंदे समर्थक आहेत. ज्याप्रमाणे लाईटसाठी आर्थिंग लागते ना, ते आर्थिंगचे काम कोण करतात तर गणेश जाधव आणि गणेश सातपुते या दोघांच्या हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. तोंडरे ते मुंबई त्यांची वारी आपण नेहमीच पाहिली आहे. दमदार व्यक्ती आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वाह, टिचून मारा नेमक मारा, मोजून मापून मारलेला यो मारा बेकार. बॅटर सावध, किडीना फेल होतील आता. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय, मात्र झेल कॅरी करेल का? वाह, काय झेल टिपला जातोय. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. हाणामारीचा षटक म्हणजे या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल विचार केला. मात्र काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती प्रवीण घरत. अद्याप विचार केला 2 चेंडू मात्र फेकल्या गेल्यात. 2 चेंडू मध्ये मात्र एक गडी सुद्धा बाद केलाय आणि धावा खर्च केला फक्त ना फक्त 0 धावा. चांगली गोलंदाजी. आज सामना मात्र निर्णायक असेल. नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय मैदानामध्ये नितेश पाटील. अजूनही या षटकाचा विचार केला 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावा लागतील. चांगला मात्र फायटिंग स्कोर मात्र उभा करावा लागेल. पहा, तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 16 धावा. गोविंद दामेचे प्रोपायडर आमचे मित्र रोशन काळुंद्र्याचे जे मॅचला एन्जॉय करतात, गोल्डन मॅन अक्षय पाटील हे सुद्धा एन्जॉय करतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करा थोडा. नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये. ओ, स्लोअर वर टाकला होता, त्याला मात्र पती उरत दिलाय. चेंडू बहावा लागेल. पहा, शेवटच्या मुवमेंटला हा जाईल षटकार. मोजून मापून मारलेला फटका, टेप घेऊन मारलेला फटका, हा येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 22 धावा. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. पहा, 2 चेंडूचा विचार केला. 2 चेंडू मात्र चांगले फिकले होते गोलंदाजाने. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज आला, त्या फलंदाजाने मात्र आल्याला तडाखा दिलाय नितेश पाटील. अजूनही या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. गॅपमध्ये हा चेंडू दूरवर्ण क्षेत्ररक्षण येईल. थोडासा पंबल, त्याचाच मात्र मोबदला पाहू शकाल. चांगला चांगला थोडीशी कवरापैकी मात्र पाहू शकाल. तिसरीचा कॉल दिलाय का? नाकारा दिलाय. परत गेलाय. मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 24 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. पुन्हा एकदा स्ट्राईक गेला निकेश. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय बॅटच्या रडमध्ये. चेंडू जाईल. हो, काय फटकेबाजी. आता 3 चेंडूचा खेळ खेळलाय फलंदाज. 3 चेंडू मध्ये धाव्यांचं योगदान दिलंय तब्बल 14 धाव्यांचं. वाह, काय फलंदाजी. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली फलंदाजी. जी धावसंख्या मात्र ऋणावली गेली होती, बदली झाली होती, त्याला मात्र पुढे नेण्याचं काम केले फलंदाज नितेश पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उडवलाय. एकदा उत्तर वेगाने पुढे गेले गेले. दुसरीचा दूरवर्ण येईल क्षेत्ररक्षण. एका अक्षर मध्ये उचलला जातोय, फेकला सुद्धा जातोय. पहावा लागेल पंचांचा बोट आकाशाकडे. सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल 31 धावा. बॉल बाय थोडं सावकाश जा. आपण 18 वेळेला पडले आपण. चला, रोहिंजनचं संघनायक आले. अंगद पाटील, प्रणव या. टॉस केला जाईल. क्वार्टर फायनल नंबर 2 असेल. खारघरचे 2 ताकदवर संघ रोहिंजन बस जय दुर्गा या नावाने ओळखला जातो आणि KPC इनामपुरी दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. गणेश जाधव आणि गणेश सातपुते A1 जोडी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 3 षटकाची लढत, कंपल्सरी चेसिंग. टॉस दोघांचे शुभ हस्ते A1 जोडी. कोण टॉस मागणार? हेड टेल? हेड अँड टेल. A1 जोडी मच्छिंद्र पाटील यांचे खंदे समर्थक. रोशन, काय म्हणाल दोघांबद्दल? मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक. तोंडरे ते मुंबई ट्रॅक्टर वारी त्यांची पाहायला मिळेल येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये. आणि A1 जोडीचा हा A1 टॉस.
डबल टॉस परत घ्या तुम्ही, कारण टॉस बॉक्स मध्ये करायचं. टॉस बॉक्स मध्ये करा, सावकाश करा, एनर्जी कमी लावा थोडी. टेल इट्स कॉल रोहिंजन अँड इट्स हेड. केपीसी इनामपुरी वॉन द टॉस. अंगद पाटीलने टॉस जिंकलाय, त्यांना शुभेच्छा देऊया. एवन जोडी धन्यवाद. गणेश जाधव, गणेश सातपुते आणि गणेश जाधव हरकत नाहीये. अंगद पाटीलने सुद्धा पहिल्यांदा असा टॉस पाहिला असेल त्याच्या कारकिर्दीमध्ये. A1 टॉस इथे समाप्त झालाय. अशी मजा की व्हायला हवी, कारण गणेश सातपुते आणि गणेश जाधव यांची खूप मेहनत राहिली आहे आमच्या मच्छिंद्र पाटील यांना. हे पडद्यामागचे कलाकार आहेत आमचे. विशाल पाटील असतील, गणेश जाधव असतील आणि गणेश सातपुते. परंतु गणेश जाधव यांचं मत व्यक्त करूया, 2 शब्द त्यांच्या माध्यमातून. मच्छिंद्र पाटील यांचं आयोजन A1 जोडीला कसं वाटलं? आयोजन एक नंबर आहे आणि आमचे मच्छिंद्र शेठ आहेत आमचे, ते आम्हाला भरपूर सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळे ही जी मॅच जी चालू आहे ती त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही जी आमचं जी आहे रेग्युलर जी काय पण आमचं समालोचन असेल ते आम्ही त्यांच्यासाठी आम्ही करतोय. दादा आणि आपण त्यांच्यासाठी चांगली मेहनत धन्यवाद. केली. दादा आपण चांगली मेहनत केली. दादांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. निश्चित जरांगे पाटील साहेबांचे ते खंदे समर्थक आहेत गणेश जाधव, आणि त्यांना मी म्हटलं की जरांगे पाटील साहेबांचे समर्थन करणारे व्यक्तिमत्व, त्यांना शुभेच्छा देऊया. क्वार्टर फायनल 1 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल कंपल्सरी 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात केली जाते आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील क्वार्टर फायनल 1 साठी रोशन पाटील आणि मी प्रवीण टेंबे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो आइए पारी की शुरुआत करेंगे. 3 ओवर 32 की आवश्यकता है. मंगल मूर्ति कालरे का सबसे खतरनाक बल्लेबाज प्रवीण घरत. प्रवीण घरत जबरदस्त बल्लेबाज है और ये गेंदबाज तैयार. मिस टाइमिंग, और ये क्या हुआ? व्हाट कैच, इनक्रेडिबल. कितना मुश्किल कैच था लेकिन एक कमाल का कैच लपका है. रोशन, एक कैच देख के मुझे याद आया, हे प्रभु, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हो गया? वॉट कॅच पकड लिया. अप्रतिम झेप पाहतो आपण. त्या ठिकाणी सज्ज होते क्षेत्ररक्षक हितेश. ग्रामपंचायत सदस्य कानपोली नितेश पाटिल वहां पर थे. कैच ऑफ द मैच. करम पाटिल उनको देखते रहे और ये सबसे बड़ी विकेट. मैं कहूंगा ये 50% मुकाबला कानपोली के खाते में चला गया, क्योंकि सबसे बड़ा विकेट कालंद्रे का 0 पे आउट हुआ है. प्रवीण याच नितेश पाटीलनं पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 5 चेंडू खेळले आणि त्याच्या बॅटमधून एकूण 20 धावा 15 धावा राहिल्या. आणि त्या पाहता आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा पाहिल्या. स्कोर कडवती 31, जिंकण्यासाठी 32 बनवायचे आहेत. आदेश मते अत्युत्तम फॉर्म में. कोर्ट के मैदान पे आमदार चषक में इस गेंदबाज ने 11 गेंदें डॉट फेंकी थी दहसर के खिलाफ. 12 में से वो या आदेश मते 3 विकेट लिए थे. इस साल अत्युत्तम फॉर्म में इन फॉर्म गेंदबाज. बैटकट, ये कैच छोड़ दी. थर्ड मैन पे यहाँ पर फील्डर मौजूद थे. थोड़े निराश की कानपुली को, लेकिन कानपुली का खेल बहुत जिद्दी है. रोशन, देखिए 32 छोटा टारगेट है, लेकिन प्रवीण घरत का विकेट जाने के बाद जी वो टारगेट बड़ा बन चुका है. नक्कीच MIDC परिभागातील अजून एक ऑस्ट्रेलियन बाणा पेशकश करणारी टीम पाहतो, टीम कानपोली. पहिल्याच बॉलवरती नितेश पाटीलनं पकडलेला तो झेल, त्यातनं धावसंख्येला पूर्णपणे रोख लावली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आदेश मतेच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. राईट मुहूर्त विकेटनं चेंडू सफर केलाय. गुडघ्यांचा वापर करत हा फटका टोलवला गेला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. रोहित सपलाईनं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एकूण धावा या चेंडूगणिक पाहिल्या 2. क्या बात है. परेश चिखलेकर इनका नाम है, सबसे मजबूत बल्लेबाज है. प्रवीण घरत के बाद अगर किसी का नाम आता है कालुंद्रे में तो परेश चिखलेकर. इनके अंदर बहुत क्षमता है, गुणवत्ता है मैच फिनिश करने की. इनके अंदर ताकत है. और कानपोली के लिए रुकावट कौन बनेगा क्वार्टर फाइनल में, तो वो परेश चिखलेकर का नाम सबसे ऊपर आता है प्रवीण के बाद. नक्कीच एक दिग्गज खेळाडू आहे. परेश चिखलेकर मध्ये मोठी क्षमता आहे, मोठे फटके तोही खेळू शकतो. जबाबदारीपूर्वक खेळ त्याला आखावा लागेल. नेक्स्ट बॉल. आदेश मतेचा हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निखिलनं चूक केली आहे. नितेश धावतोय, पळतोय, धडपडतोय, परंतु येतोय संघर्षाचा हा येतोय पहिला चौकार. क्या मुकाबला बना है. आदेश मते निराश हो गए, बहुत गुस्सा आया उनको, क्योंकि टारगेट छोटा है और जहां पे सिंगल था वहां पे आपने चौका दिया. और ये कोई मामूली मुकाबला नहीं है,
ये क्वार्टर फाइनल का मैच है और ये आखिरी मुकाबला सोचिए बाइक के रेस में रन काउंट होने के लिए। प्रवीण दबाव आणि फक्त दबाव तंत्राचा वापर केलाय टीम कालुंद्रेनं, अर्थात परेश आक्रमक झालाय। परेश चिखलेकर ऑन फायर, फुलर लेनचा बॉल आणि इथे पंचांनी घोषित केलंय इट्स नो बॉल। ये थर्ड मैन पे जिसने गेंद पकड़े उनकी तारीफ करनी चाहिए। इतना तेज बॉल था लेकिन रोहन पाटिल बाला, कमाल की फील्डिंग रोशन बाला की। कल किरौली के मैदान पे इंजर्ड हुए थे लेकिन उसके बावजूद भी ये फिटनेस देखिए। ये तो चौका बनता था नो बॉल पे लेकिन बचाए रन इन्होंने। कमालीची फिल्डिंग पाहतो आपण शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी सज्ज होते रोहन पाटील उर्फ बाला यांचा आपण बोलबाला पाहिला फिल्डिंगच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल, ओहो घरवापसी दाखवली, डॉट बॉलची समाप्ती। आदेश मतीनं कमबॅक केलंय, निर्धाव चेंडूची समाप्ती। एकूण चेंडू शिल्लक असतील निश्चितच P1च्या पहिल्या षटकातील फक्त एक। आदेश मते 5 गेंद 1 चौका लगने के बावजूद 8 रन, सबसे बड़ा विकेट लिया। ये कमबैक है गेंदबाज का। अब गेंदे 13, रन चाहिए 24। जीत का परचम कौन लहराएगा, फतेह शिकत कौन करेगा और इम्तिहान में पास कौन होगा, कालुंद्रे या कानपोली। आखिरी गेंद घुटना टेक के खेलना चाहते हैं लेकिन लेग बाइज या बल्ले से चुराएंगे। एक तो चुरा लिया और एक के साथ यहाँ पर लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर प्रशांत पाटिल तोंडरे का। स्कोर बना 9-32 का टारगेट और ये स्क्रीन पर देखिए क्वार्टर फाइनल जीतने के लिए कालुंद्रे को चाहिए 12 गेंद पे 23। बहुत आसान मुकाबला है क्योंकि परेश चिखलेकर अभी बचे हैं। नक्कीच 12 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता आणि रात्रीचे 3:15 होत आहेत आणि 334 प्रेक्षक अजूनपर्यंत लाईव्ह वरती ही मॅच एन्जॉय करतायत। त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रोशन क्या बात है, जो दर्शक MIDC में नाइट ड्यूटी के लिए जाते हैं उन्हें छुट्टी मारने का मौका नहीं मिलता तो उन्हें यूट्यूब सबसे बड़ा साधन होता है कि वो यूट्यूब पे मुकाबला देख सके। और कई दर्शक अपने मेन टीवी हॉल के मेन टीवी स्क्रीन पर ये मुकाबला देख रहे हैं स्मार्ट टीवी पे, उनका भी स्वागत करेंगे। आज का क्रिकेट फैमिली क्रिकेट होता है और महिला भी टेनिस बॉल क्रिकेट को पसंद करते हैं। नक्कीच कानपोलीची एवन जोडी रोशन पाटील आणि अक्षय पाटील हे सुद्धा एन्जॉय करतायत। 12 चेंडू जिंकण्यासाठी एकूण धावसंख्या बनवायची आहे ती 23 आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती येलाय तो चेतन पाटिल। कानपोली का युवा खिलाड़ी कीर्तिमान चेतन, इनकी यॉर्कर गेंदें परेशान करेगी आज। कानपोली में कितने बढ़िया गेंदबाज है। आदेश मते के बाद चेतन का नंबर आता है, फिर बाला, उसके बाद नए बने करण पाटिल और सबसे पुराना खिलाड़ी सुधीर पाटिल। इनके पास गेंदबाजों की कमी नहीं है। नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतं चेतनच्या माध्यमातून। हा डॉट बॉल राहिलाय, जसा डॉट बॉल होईल टाल्यांचा गजर पाहायला मिळेल। एखादा मोठा फटका बल देईल कालुंद्रेला। ओहो जोरदार अपील, परंतु एक धाव चपलाईनं प्राप्त केली जाते। लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते। आता समीकरण 10 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता। 2 यॉर्कर गेंदे परेश चिखलेकर को परेशान किया गेंदबाज चेतन पाटिल ने। और यॉर्कर गेंदे मुझे याद आते घोट के मैदान पर रोहन पाटिल बाला की गेंदबाजी, जिन्होंने देखा तो सागाव टीम के खिलाफ आखिरी ओवर में 4 यॉर्कर मारी थी। 6 पे 12 चाहिए थे सागाव को और वो बल्लेबाज परेशान हो गए थे बाला की गेंदबाजी से। ये यॉर्कर गेंदबाजों का प्रहार है चेतन पाटिल का। शॉर्ट गेंद हवा में, रोहन पाटिल ने लपक लिया, बाला के हाथों में कैच। बाला का बोल बाला अभी चल रहा है और विकेटों का पतन होता हुआ। बल्लेबाज है प्रतीश मस्कर, बैक टू डग आउट। समीकरण की बात करेंगे तो जीतने के लिए चाहिए अब गेंदे है 9, रन चाहिए 22। आसान सा मैच है और परेश चिखलेकर को अब खेलना ही पड़ेगा। प्रवीण हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट फाईन लेगला पुन्हा एकदा सज्ज होते क्षेत्ररक्षक रोहन पाटील। खऱ्या अर्थानं स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवली नाईट स्पर्धेमध्ये हा खेळाडू जखमी झाला होता परंतु आपल्या गावासाठी पूर्णपणे दमखम दाखवतोय फिल्डिंगच्या माध्यमातून। अंतिम टप्पा शिल्लक आहे, येणारे 9 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता। रात्रीच्या सत्रामध्ये गरमागरमीचं क्रिकेट। रोशन कानपुली का कल मैच देखा आपने, करण पाटिल की गेंदबाजी में रोटपाली के परेश खड़के उनका स्टंप तोड़ दिया था करण ने कल और मैडन ओवर फेंकी थी रोटपाली के खिलाफ। वो करण पाटिल की गेंदबाजी बची है या फिर बाला को ओवर मिलेगी, यानी तीसरा गेंदबाज भी इनके पास तगड़ा है। बॉल तैयार, चलिए कट हुई गेंद मिड विकेट पे चली गई। 9 गेंद पे 22 चाहिए। रोहित थोड़े फंबल हुए लेकिन परेश ने मौका लिया स्ट्राइक पे और मिलेगा सिंगल। क्वार्टर फाइनल शुरू है,
इसके बाद कारगर की दो बड़ी टीमें आएगी। एक तरफ होगी रोहिंजन प और उनके खिलाफ अंगद पाटिल के आर्मी केपीसी इनामपुरी। प्रवीण बर्थडे पर्सन एवन सरपंच भोलनाथ शेठ राजाराम पाटील यांचा वाढदिवस आणि ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत। जी बिल्कुल, उनके पिताजी राजाराम पाटिल साहब और उनके साथ उनके भाई संतोष शेठ पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल, वो भी मुकाबले का लुत्फ उठा रहे। जब भी कानपोली खेलते तो वल्लभ के दर्शक इनके सभी मुकाबले देखना पसंद करते और ये पैसा वसूल मुकाबला। काय दमदार मॅच पाहायला मिळते, समीकरण पाहायला मिळेल। येणारे चेंडू शिल्लक असतील, एकूण 7 जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता। समोर बॅटिंग मार्क वरती काढू पाहायला मिळतो परेश चिखलेकर, टीम काळुंद्रे। ओहो, भन्नाट वेगाचा चेंडू, निखिल सज्जद आणि ते पुन्हा खराब फिल्डिंग। कृष्णाला जजिंग करणं कठीण झालं, कारण थ्रो काहीसा आपण चुकीचा पाहिला। याचं प्रत्युत्तर धावेतीय सिंगल। आता अंतिम टप्प्यामध्ये चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता। रोशन परेश कड़के का अगर कैच छूट जाता तो शायद मुकाबला फिनिश होता, लेकिन परेश कड़के का कैच जो पकड़ा नीतीश पाटिल ने, पैसा वसूल कैच था और वहां पे हमने अनाउंसमेंट की थी कि इम्पॉसिबल कैच था। क्या कमाल की डाइव खाई, मुझे लगा नीतीश पाटिल ने वो ट्रॉफी पकड़ी है सेमीफाइनल फाइनल की। दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या मॅचला एन्जॉय करतायत। रातो के कातिल परेश पाटील हे सुद्धा एन्जॉय करतायत। 6 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता। वाग्या मुरली की जोड़ी वापिस वल्लभ के सरजमी पर डांस करेगी। परेश पाटिल, रातों के कातिल, और मजा आएगा। चलिए मुकाबले की बात करेंगे। 6 बॉल पे चाहिए 20 कंपल्सरी चेसिंग। और ये देखिए करण की कल की गेंद फॉर्चून इवेंट ने दिखाई टीवी स्क्रीन पर। परेश कड़के देखिए स्टंप को तोड़ दिया। ये करण पाटिल है, कानपोली का भविष्य। मैडन और फेंकी थी रोटपाली को और वो करण पाटिल गेंदबाजी करेंगे, शानदार गेंदबाजी। परेश कड़के का स्टंप तोड़ना ये सबसे बड़ी उपलब्धि है करण पाटिल, और भविष्य के सबसे बड़े गेंदबाज बनोगे आप। बॉलिंग ट्रॅक वरती करण नारायण पाटील, टीम कानपोली। 6 चेंडू 20 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि समोर बॅटिंग मार्क वरती 2 तगडे काढू परेश चिखलेकरच्या सहसाथीनं आकाशगिरी। दमदार कामगिरी पहिल्या 2 षटकामध्ये पाहिली टीम कानपोली। परेश चिखलेकर महानायक बनना होगा, मोर्चा संभालिए। 6 गेंदों पे चाहिए 20 और सामने सेमीफाइनल का दरवाजा खोलना है। ये गोल्डन चाबी क्या करेगी? LBW अपील देखी, पिचिंग लाइन से दूर थे, इंपैक्ट थोड़ा गलत था और यहां से सिंगल लेग बाइज में। कितना दबाव है कालुंद्रे टीम पर अभी तक। प्रवीण गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जसप्रीत बुमराह स्टाईल त्याचे ऍक्शन पाहायला मिळते। असा करण पाटिल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज है। उनकी बॉलिंग एंगल देखे तो बुमराह की तरह लग रहे हैं। जिस हैंड रोटेशन से वो अक्रॉस द लाइन गेंदबाजी करते, पॉपिंग क्रीज में जंप लगाते, थोड़ी तो बुमराह की तरह उनकी गेंदबाजी एक्शन है। नक्कीच ही ऍक्शन विलोभनीय असते, त्याच्यामध्ये चकवा देण्याचा प्रयत्न तो केला जातोय, परंतु फलंदाज आक्रमक होऊ शकतायत। बाला जिथे चेंडू जातो तिथे जातो बाला। बाला ने 2 चौके बचाए, नो बॉल का भी चौका बाला ने बचाया था, आदेश का नो बॉल, और ये चौका बचाया। बाला रन बचा रहे और बचाने वाला सबसे बड़ा होता है टेनिस क्रिकेट में। प्रवीण गरजची विकेट, त्यानंतर काढू बाद झाले प्रतीश मस्कर, हे 2 तगडे काढू बाद झाल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये 4 चेंडू 18 धावा बनवू शकतात। चलिए मुकाबले में मजा आ रहा है, कानपोली जीत के नजदीक। अब कंपलसरी 3 छक्के चाहिए। प्रवीण गरज 0 पे आउट हुए। नीतीश पाटिल का कैच याद करिए, वो कैच नहीं, वो पूरा मैच था कानपोली के लिए। अजूनपर्यंत मॅच बॅलन्स आहे। 3 चेंडू 18 धावा, 3 षटकार लगावावे लागतील। फलंदाज बॅटिंग मार्क वरती। ओहो परेश, परंतु व्हाईट बॉलची समाप्ती। करण पाटिल 3 बॉल 17 चाहिए। परेश चिखलेकर ने अगर 3 छक्के मारे तो इतिहास के पन्नों पे उनका नाम लिखा जाएगा और आने वाले 5-6 साल उन्हें कोई नहीं भूलेगा। ये मौका है सुनहरा ऐतिहासिक पारी खेलने का। मिस टाइमिंग, और कानपोली का नसीब अच्छा है। बाला के सामने वो गेंद गई थी, लेकिन कानपोली के हाथों में पूरा मुकाबला और कानपोली लगभग सेमीफाइनल के नजदीक, क्योंकि 2 बॉल पे चाहिए 16। अप्रतिम देखणं कार्य राहिलं फिल्डिंगच्या माध्यमातून। तितकीच घातक गोलंदाजी, परंतु विकेट वाचून कळायचं होतं। 2 विकेट पडल्यानंतर दबाव तंत्रामध्ये हा संघ पाहायला मिळतो। 2 चेंडू 16, एखादा खराब चेंडूची वाट पाहिली जाईल कालुंद्रे संघाच्या माध्यमातून। प्रवीण गरज का विकेट नहीं भूलेगी कालुंद्रे, लेकिन वो टॉप 6 में कालुंद्रे को भी ट्रॉफी मिलेगी। ये देरी से आया, जी खेत सूख जाने के बाद, बारिश हो, फसल काटने के बाद
उसका कोई फायदा नहीं होता। प्रवीण, रात्रीमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं रायगडाचा विचार केला तर नाईट किंग म्हणून RCC पेठ संघाला ओळखलं जातं, परंतु कानपोलीचं नाव सुद्धा आवर्जून घेतलं जाईल. चलिए मुकाबला समाप्त हुआ और कानपोली पहली टीम बनी है जो इस साई चषक के सेमीफाइनल में पहुंची है। अथर्व 11 गांव देवी कानपोली। चांगला चांगलासा खेळ